राज्यामध्ये पॉक्सोच्या अंतर्गत नोंदवलेले 41,574 खटले हे प्रलंबित आहेत। माहितीच्या अधिकारामधून ही धक्कादायक अशी आकडेवारी सध्या समोर येते। 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करते आणि त्यामुळे इतके खटले प्रलंबित राहिलेले आहेत। 2022 ते 2025 पर्यंतच्या 4 वर्षांची माहिती सरकारने दिली आहे। 4 वर्षांमध्ये फक्त 18,438 खटले निकाली काढण्यात यश आलंय। आधीच 41,574 खटले प्रलंबित आहेत आणि त्यामध्ये आता 405 नव्या गुन्ह्यांची सुद्धा नोंद झालेली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मंदार, आपण बघतोय रोज ज्या भयंकर घटना केवळ राज्यात नाही देशामध्ये सुद्धा होत आहेत। राज्यामधली ही एक धक्कादायक अशी आकडेवारी आणि फक्त एक कोर्ट काम करतंय असं सुद्धा समोर येत आहे। काय कारण असतील नेमकी? की गेल्या काही वर्षांमध्ये बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, मात्र दुसरीकडे या अत्याचाराच्या घटनांचा खटला निकाली काढण्यासाठी जी विशेष न्यायालय आहेत त्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत गेली आहे आणि अवघं एक विशेष न्यायालय तेही निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली काम करतंय। खरं तर महाराष्ट्रातील या खटल्यांची संख्या पाहता 30 अशी विशेष न्यायालय असणं गरजेचं आहे। तसा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाचा आहे, मात्र 30च्या ऐवजी फक्त एकच न्यायालय काम करतंय आणि अर्थातच याला कारण आहे ते म्हणजे अनास्था आणि त्यामुळे हे खटले निकाली निघत नाहीयेत आणि प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत जाऊन 42,000पर्यंत पोहोचलेली आहे आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना देखील गेल्या 4 वर्षांमधल्या जर आपण पाहिल्या तर त्या सतत वाढत गेलेल्या आहेत। 2022 मध्ये 8,000 घटना होत्या, 2023 मध्ये त्यांचं प्रमाण जे आहे ते 10,000 झालं आणि 2024 मध्ये तब्बल 12,000 घटना राज्यामध्ये बालकांवरच्या अत्याचाराच्या घडलेल्या आहेत। मात्र न्यायालय मात्र नव्याने सुरू होत नाहीत। अगदी धन्यवाद मंदार माहितीसाठी। आणि ह्या बातमीच्या नंतर तरी आता संबंधित प्रशासनाला जाग यावी हीच अपेक्षा आहे, कारण ही अनास्था काही फार काळ चालणारी नाहीये। अत्यंत महत्त्वाची अशी ही धक्कादायक आकडेवारी आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।